मी भारती सहस्रबुद्धे. एबीपी माझाच्या नेताजी या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेले योगदान आपण सारेच जाणतो. त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत देखील आहे. मात्र याच नेताजींच्या महाराष्ट्रानं जपलेल्या आठवणी खूप कमी जणांना माहिती असतील. त्याच आठवणी तुमच्यासमोर ठेवण्याचा आणि नेताजींचं महाराष्ट्राशी असलेल्या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न म्हणजेच आजचा हा कार्यक्रम नेताजी. तारीख 26 जुलै 1921. ठिकाण मणिभवन, मुंबई. एका ऐतिहासिक भेटीचा तो दिवस. 7 समुद्रापार जाऊन ICS सारखी परीक्षा 4थ्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन आणि तरीही सरकारी नोकरीवर लाथ मारून भारतात परतलेले तरुण तडफदार नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधीजी यांच्यातली ती भेट. एकाचं अहिंसा हेच शस्त्र, तर दुसरा शस्त्राला शस्त्रानंच उत्तर देण्यावर ठाम. एकाचा शांतीवर विश्वास, तर दुसऱ्याला युद्धाचा ध्यास. तरीही दोघांचं ध्येय एकच, स्वातंत्र्य. परकीयांच्या गुलामगिरीत गुदमरणाऱ्या या मातीला, या देशाला, इथल्या देशवासियांना स्वतंत्र करणं. आणि ते दोघं आज पहिल्यांदाच भेटणार होते. तो सुभाष चंद्र बोस ICS छोड़ के आए थे मुंबई में, और वो पहला मुलाकात हुआ मुंबई का मनी भवन में. बंगालमध्ये गांधीजींच्याबद्दल कुतूहल होतं, जिज्ञासा होती आणि काही प्रमाणात थोडासा विरोधसुद्धा होता. परंतु तो विरोध कमी करण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना महात्मा म्हटलं. आणि रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा म्हटल्यानंतर बंगालमधलं वातावरण बऱ्याच अंशी बदललं होतं, गांधीजींच्या बाजूने झालं होतं. बोसांनी ओळखलं होतं आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे त्या पत्रामध्ये की गांधीजींना देशभर इतका प्रचंड पाठिंबा होता की अशा प्रचंड पाठिंबा असलेल्या महात्म्याला न भेटता आपण लंडनहून आल्यावर डायरेक्ट जर कलकत्त्याला गेलो तर तो त्यांचा म्हणजे त्या जनतेचा एक प्रकारचा अवमान होईल, म्हणून ते मुंबईला आले, गांधीजींना भेटले आणि नंतर कलकत्त्याला गेले. तो उनका ये पॉलिटिकल करियर शुरुआत हुआ था गांधी जी का ये मुंबई मीटिंग के बाद. भारतात परतल्यानंतर नेताजींचं महाराष्ट्रातलं हे पहिलं पाऊल. तिथूनच त्यांची महाराष्ट्राशी नाळ जोडली गेली. स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाच्या वाटेवर अनेक टप्प्यांवर आपला महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहिला. गांधीजींसोबत झालेल्या या भेटीनंतर सुभाषबाबू कलकत्त्याला गेले. असहकार आंदोलन सुरू होतच वेगवेगळ्या माध्यमातून ब्रिटिशांविरोधात उठावही केले जात होते. आणि याच दरम्यान मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. या पक्षाचं मुखपत्र असलेल्या बांगलार कथा या बंगाली दैनिकाच्या संपादक पदाची जबाबदारीही सुभाषबाबूंवर आली. दास हे जे बंगालचे राष्ट्रीय स्तरावरचे काँग्रेसचे असे मोठे नेते होते, त्यांच्या बहुविध कार्यात त्यांनी सुभाषला सामावून घेतलं. सुभाषला सामावून घेतलं म्हणजे त्यांनी सुभाषला महाविद्यालयाचं प्राचार्यपद दिलं, त्यांच्या वृत्तपत्राचं संपादकपद दिलं. त्यांच्या निरनिराळ्या राजकीय कार्यात सुभाषचंद्र सहभागी होऊ लागले. सुभाषबाबूंनी अल्पावधीत पेललेल्या या मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे ते ब्रिटिशांच्या चांगलेच नजरेत आले. आधीच ब्रिटिशांची नोकरी नाकारल्यानं त्यांच्यावर रोष होताच, त्यात आता या कामांमुळे भर पडली. ब्रिटिश चौताळले होते. सुभाषबाबूंना कसं अडकवता येईल आणि तुरुंगात धाडता येईल याची योजना ते आखू लागले. आणि ती संधी त्यांना मिळाली. बंगाल सरकारचे मुख्य सचिव बर्ली यांनी एक अहवाल हिंदुस्थान सरकारला पाठवला, ज्यामध्ये सुभाषबाबूंचे युगांतर या क्रांती संघटनेशी संबंध आहेत असं म्हटलं होतं. ब्रिटिशांना एवढं पुरेसं होतं. यावरून त्यांनी पुढची थेअरी मांडली. ती अशी होती की सुभाषबाबूंकडे महापालिकेची सूत्र सोपवली, कारण सशस्त्र उठाव करण्याची वेळ आली तर पालिकेची यंत्रणा सरकार विरोधात वापरता यावी. यात काहीच अर्थ नव्हता, पण ब्रिटिशांना अर्थाशी काहीच देणं घेणं नव्हतं. सुभाषबाबूंना अटक झाली आणि त्यांची रवानगी थेट मंडालेच्या तुरुंगात झाली. महाराष्ट्राशी सुभाषचंद्रांचं नातं जे जोडलं गेलं ते त्या आंदोलनात त्यांना झालेल्या तुरुंगवासामुळे 1924च्या मे महिन्यापासून जुलै 26 पर्यंत
हे सुभाषचंद्र कुठल्याही आरोपाखाली असे ज्यांच्यावर खटला भरून शिक्षा झालेली नसताना मंडालेच्या तुरुंगात होते. मंडाले तुरुंग नव्हे नरकच. लाकडाच्या त्या पिंजऱ्यांमध्ये सजा भोगणं म्हणजे साक्षात मरणच. मात्र त्या मंडालेत सुभाषबाबूंना प्रेरित केलं ते लोकमान्य टिळकांच्या ज्वलंत विचारांनी. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी महाराष्ट्रातले त्यावेळचे लोकमान्यांचे ज्येष्ठ अनुयायी, ज्येष्ठ पत्रकार नचिम केळकर यांना एक पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की लोकमान्यांच्या बद्दल एक ज्येष्ठ काँग्रेस नेते, त्यासाठी तुरुंगवास भोगणारे असे आपले नेते, एवढीच एक भावना, आदराची भावना माझ्या मनात पूर्वीपासून होती. पण प्रत्यक्षात मंडालेत आल्यानंतर, त्या दगडी भिंतींआडचं जीर्ण जगल्यानंतर लोकमान्यांना त्या ठिकाणी कोणत्या मनस्तापाला, कोणत्या यातनांना सामोरं जावं लागलं असेल याची कल्पना मला आली. आत्म्यावर घणाघात घालणारा असा हा सगळा इथला एकांतवास हा लोकमान्यांनी सहन तर केलाच, पण त्या लोकमान्यांनी तिथल्या त्या कालखंडाचे तपश्चर्येत रूपांतर करून जी काही साधना केली, त्या साधनेचं परिपक्व फळ असं गीतारहस्याच्या रूपानं त्याने आपल्याला दिलं. गीतारहस्यासारखा अनमोल ग्रंथ लोकमान्याने या परिस्थितीत लिहिला, या तुरुंगवासात लिहिला, हे पाहिल्यानंतर माझं त्यांच्याबद्दलचं आदरयुक्त जी भावना आहे ती कमालीची वाढली, असं सुभाषबाबूंनी त्या पत्रात लिहिलं होतं. नरक यातना भोगूनही गीता रहस्य रचणारे लोकमान्य नेताजींसाठी श्रद्धास्थान बनले. आणि त्याच श्रद्धेतून तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जर पहिलं भाषण कुठं केलं असेल तर ते पुण्यात. 1928 सालच्या मे महिन्यातले ते दिवस. महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचं 6वं अधिवेशन पुण्यात भरलं आणि त्यासाठी नेताजींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण छत्रपती शिवरायांबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि लोकमान्यांबद्दल त्यांच्या मनात किती आदर होता हे स्पष्ट करतं. त्यांनी त्या भाषणामध्ये बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असावेत, त्यांच्यात फार मोठं सहकार्य व्हावं, पूर्वीचं सहकार्य वाढीस लागावं अशी इच्छा तर व्यक्त केलीच, परंतु त्या पुढे जाऊन ते असं म्हणाले की या महाराष्ट्राला एक फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा कुणाचा, तर शिवछत्रपतींचा. आणि हे शिवाजी महाराजांनी जो काही त्यावेळच्या स्वराज्य स्थापनेसाठी मार्ग अनुसरला, तोच मार्ग आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनुसरावा लागेल, असं 28 सालच्या पुण्यातल्या प्रांतिक काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून सुभाषचंद्रांनी जाहीरपणे सांगितले. छत्रपति शिवाजी एक योद्धा था, वॉरियर था, तो सुभाष चंद्र बोस भी जो छत्रपति शिवाजी का जो पराक्रम था, साहस था, वो नेताजी ने भी उनसे इंस्पायर हुआ था. त्याच वर्षी सुभाषबाबूंनी नागपूरला भेट दिली आणि त्यामागचे कारण होते जनरल आवारी. जनरल मंचरशा आवारी. इंजिनियर असलेल्या जनरल आवारी आणि राजकारणाचा तसा काहीच संबंध नव्हता. गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय झाले. नागपूरच्या काँग्रेस शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. मात्र त्यांच्या नावाची चर्चा होण्यामागे आणि थेट सुभाषबाबूंना त्यांची भेट घ्यावीशी वाटण्यामागे मुख्य कारण होतं त्यांची रिपब्लिकन आर्मी. इथे असताना जनरल आवारीची निवड नागपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने झाली आणि तेव्हा त्यांनी सेवादलचे 1000 सैनिकाला निवडले आणि त्यांची एक रिपब्लिकन आर्मी ऑफ इंडिया अंग्रेजीमध्ये आणि हिंदीमध्ये प्रजासत्ताक आर्मी सेना त्यांनी फॉर्म केली आणि स्वतः त्याचे ते जनरल झाले. लष्करासारखा गणवेश, जोडे आणि कमरेला तलवार अशी त्यांच्या आर्मीची वेशभूषा होती. महात्मा गांधी अहिंसावादी असताना काँग्रेसचा एक कार्यकर्ता अशी सशस्त्र आर्मी काढतो हे अगम्य होतं. मात्र हीच गोष्ट सुभाषबाबूंना प्रचंड भावली. सुभाषचंद्र बोस वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड की तुम्ही गमबूट्स दिले आहे, तुम्ही हे जे पॅन्ट्स दिले आहे,
तुम्ही पट्टा दिला आहे, त्याच्यात तलवार आपण दिली आहे, हे सगळं विचारणा केली. आणि सुभाषचंद्र बोसने जे सेना बनवली, आश्चर्याची गोष्ट अशी की जे ड्रेस सेवादलचा खादीचा जनरल अवारीची रिपब्लिकन आर्मीमध्ये सेनापती अवारीने दिलं होतं नागपूरच्या आंदोलनात, करीब करीब वही ड्रेस पण खादी नाही, मिलिटरी कलर, कॅप मिलिटरी, बेल्ट पण त्याच्यामध्ये पिस्तॉल, असं नेताजींनी केलं. जनरल आवारी असतील किंवा देशातील कामगार चळवळीचे प्रवर्तक रामभाऊ रुईकर अशा मंडळींमुळे नेताजींचे नागपूरसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध स्थापन झाले. आणि याचं खास उदाहरण म्हणजे नागपूरकरांनी नेताजींची हत्तीवरून काढलेली खास मिरवणूक. कलकत्तामध्ये आपल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केल्यानंतर नेताजी जेव्हा नागपुरात आले तेव्हा नागपूरकरांनी रेल्वे स्टेशनपासून चिटणीस पार्कपर्यंत त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि आजही हा मार्ग सुभाष मार्ग म्हणून ओळखला जातो. नेताजी आणि महाराष्ट्राचं नातं अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे 25 डिसेंबर 1931 रोजी कराडमध्ये पार पडलेली नेताजींची सभा. कृष्णा कोयनेच्या संगमावरच्या त्या सभेची एक आठवण सुरेश पाटील यांनी जपून ठेवली आहे. 25 डिसेंबर 1931 रोजी महान स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांची सभा कराडमधील सध्याचे माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्मारक म्हणजेच पूर्वीची स्वामीची बाग या ठिकाणी त्यांची सभा होती. सभा झाल्यानंतर या ठिकाणी माझे आजोबा, ज्यांचं मूळ गाव जानुगडेवाडी, नाईकबा देवस्थान, तालुका पाटण या ठिकाणहून माननीय सुभाषचंद्र बाबूंची सभा ऐकण्याकरता 20 ते 25 मैल चालत आलेल्या माझ्या आजोबांनी, म्हणजे त्या काळातील एका 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी माननीय सुभाषचंद्र बाबू यांना संदेशाची मागणी केली. नेताजी सुभाषचंद्र बाबूंनी विद्यार्थी म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं, परंतु माझ्या आजोबांनी हट्ट झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बाबूंनी एक कटाक्ष टाकला आणि त्यांना एक ॲटोग्राफ दिला. तो ॲटोग्राफ म्हणजे सेल्फ सॅक्रिफाईस अँड सेल्फ ॲपेसमेंट कॉन्ट्रीब्यूट द प्राईज वी हॅव टू प्रे फॉर फ्रीडम. म्हणजे आपण हिंदी तरुणांनी आपलं सर्वस्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलं पाहिजे, हा त्याचा मराठीतला अनुवाद आहे. अवघ्या 15 वर्षांच्या विष्णू जानुगडे यांच्यासाठी नेताजींची ती भेट आणि तो संदेश म्हणजे गुरुमंत्र ठरला. त्यातूनच त्यांनी आपलं सगळं आयुष्य देशसेवेसाठी वाहिलं. एवढंच नाही तर पुढे जाऊन ते नेताजींच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागीही झाले. 1942 साली ब्रिटिश हिंदी सैनिक सिंगापूरच्या पाडावर असताना माझ्या आजोबांनी हिंदी सैनिकांना आझाद हिंद सेनेत सामील करण्याकरता प्रयत्न केले. या प्रयत्नात कैलासवासी जगन्नाथराव भोसले यांच्यासोबत त्यांनी काम केलं. ही ताकद होती नेताजींच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या शब्दांची. नेताजींनी त्यांच्या याच दौऱ्यादरम्यान पुण्यात असताना सिंहगडला देखील भेट दिली होती. त्याचाही एक किस्सा आहे. 31 सालच्या डिसेंबरमध्ये शेवटी हा जो शेवटचा आठवडा होता तेव्हा पुण्यात होते ते. तेव्हा मला सिंहगडावर जायचं आहे असा त्यांनी हट्ट धरला. त्यांच्या एकूण सगळ्या व्यस्त कार्यक्रमापत्रिकेतून त्यांना वेळ मिळेल का नाही अशी त्यांच्याबरोबरच्या त्यावेळेच्या तरुण सहकाऱ्यांची मनातली एक भावना होती. कारण नाही म्हणाले, मी सिंहगडला गेल्याशिवाय परत जाणारच नाही. आणि त्यावेळेला नानासाहेब गोरे, S.M. जोशी, रघुनाथराव खाडीलकर, आरा भट या तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सुभाषचंद्र सिंहगडावर गेलेले उल्लेख आढळतात. हे सगळे जे तरुण होते त्याच्यातले बहुतेक सगळे काटक होते. अंगयष्टी अशी शेलाटी होती. तुलनेनं सुभाषबाबू जरा जाळे होते. त्यामुळे त्यांना मध्ये थांबत गड चढावा लागेल अशी या सगळ्या तरुण सहकाऱ्यांची एक अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र सुभाषबाबू मध्ये कुठेही न थांबता गड चढून गेलेच. आणि मग सिंहगडावर गेल्यावर त्यांनी एका तिथल्या खडकावर मांडी घालून थोडेसे ते ध्यानस्थ बसले आणि मग हास्य विनोद गप्पा अशा या बरोबरच्या सहकाऱ्यांची त्यांनी मारल्या असे उल्लेख हे आपल्याला सापडतात. सुभाषबाबूंना भारत मातेच्या स्वातंत्र्याचा ध्यास तर होताच, मात्र स्वतंत्र झालेला भारत देश हा एक असावा ही त्यांची आस होती. आणि म्हणूनच बॅरिस्टर जिनांची त्यांनी भेट घेतली. ही भेट सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत अर्थात मुंबईत झाली. बॅरिस्टर जिना
हे वकिली करत होते. त्याच्या आधी बॅरिस्टर जीना हे लोकमान्य टिळकांचे एक सहाय्यक होते, हा सुद्धा इतिहास आहे. किंवा गोखल्यांच्या पासूनही ते प्रभावित होते, परंतु त्यांचा गांधीजींना पराकोटीचा विरोध होता पहिल्यापासून, आणि त्यांचं मन वळवावं यासाठी नेताजींनी परदेशात जाण्यापूर्वी बॅरिस्टर जीनांना भेटायचा प्रयत्न केला. ते भेटले सुद्धा, आणि भारत एकसंध राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु बॅरिस्टर जीनांकडून तेवढा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. याच वेळी सावरकर सदनमध्ये ते सावरकरांनाही भेटले. बॅरिस्टर सावरकर हे रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले या पंथाचे होते, आणि त्यामुळं क्रांतिकार्यामध्ये त्यांचाही परदेशातला अनुभव काय होता याचा अंदाज घ्यावा, अभ्यास करावा या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कला त्यांच्या घरी सुभाषचंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भेटलेले होते. हे संदर्भ खरे आहेत आणि त्याचे अनेक पुरावेही आहेत. नेताजी आणि महाराष्ट्राचं नातं सांगणारे असे काही जिव्हाळ्याचे प्रसंग असले तरी काही कटू आठवणीही आहेत. त्यातलीच एक म्हणजे काँग्रेसची अध्यक्षीय निवडणूक, आणि त्या निमित्तानं सुभाषबाबूंनी सेवाग्राममध्ये गांधीजींची घेतलेली भेट. दोघांमध्ये आलेलं राजकीय कटुत्व या वास्तूनं अनुभवलं असलं तरी नेताजी आणि गांधीजी हे नातं त्या साऱ्याच्या पलीकडचं होतं. गांधीजी आणि सुभाष यांचे संबंध अनेक वेळेला पिता पुत्रासारखे गहिऱ्या नात्याचे सुद्धा होते. एकदा सेवाग्रामला सुभाषबाबू गेले आणि त्यांना खूप ताप भरलेला होता, आणि तो ताप काही केल्या उतरेना. कुणीतरी सांगितलं की गांधीजी वनौषधी देतात, सुभाषबाबू तुम्ही त्यांच्याकडून औषधी का घेत नाही. मग गांधीजींकडून सुभाषबाबूंनी औषधं घेतली. दुसऱ्या दिवशी गांधीजी परत सुभाषबाबूंच्या कमऱ्यात गेले आणि विचारलं, रे बाळ सुभाष, तुझी प्रकृती कशी आहे. ते म्हणाले की माझ्या शरीराचा ताप उतरलेला आहे, पण मनाचा ताप काही उतरलेला नाही बापू. त्यावेळेला गांधीजी हसले आणि म्हणाले, बेटा, माझ्या पोतडीमध्ये अशा वनौषधी आहेत की ज्या औषधीमुळे या देशातल्या अनेक राजकारण्यांचे आजार बरोबर आजारातून ते मुक्त होतात. परंतु बेटा सुभाष, तूच एक असा आहेस की ज्याच्या पुढे माझी मात्रा चालत नाही. याच आश्रमात नेताजींची आणि गांधीजींची शेवटची भेट झाली. तारीख होती 20 जून 1940. त्या भेटीतही नेताजी गांधीजींचं मन वळवण्याचा प्रयत्न करतच होते. देशातून बाहेर पडण्यापूर्वी ते सेवाग्रामला गांधीजींना भेटायला गेले आणि गांधीजींना सांगायला लागले की तुम्ही अंतिम लढ्याची हाक द्या आणि तुमच्या झेंड्याखाली मी लढायला तयार आहे. परंतु गांधीजी बदले नाही. नेताजींचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तीच त्यांची शेवटची भेट ठरली. परदेशातून आल्यानंतर म्हणजे 16 जुलै 1921 रोजी झालेली गांधीजींची पहिली भेट ते 20 जून 1940चा गांधीजींचा घेतलेला शेवटचा निरोप. नेताजींचं आयुष्य बदलवून टाकणारा आणि त्यांचं महाराष्ट्राशी नातं सांगणारा हा प्रवास. महाराष्ट्रामध्ये सुभाषचंद्र बोसांबद्दल प्रचंड आकर्षण होतं. खूप मध्यमवर्गीयांची किंवा इतरांची सुद्धा मुलं सुभाष नावानेच ओळखली जायला लागली. ते त्याच्यानंतर तो सन्मान सुभाषचंद्र बोसांचा होता. सुभाष हे नाव महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गात लोकप्रिय होण्याचं कारण सुभाषचंद्र बोसांबद्दल असलेली प्रेमाची, आदराची भावना. भारत मातेच्या या शूर योद्ध्याला, सच्चा स्वातंत्र्य सेनानीला एबीपी माझाचा मानाचा मुजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.